नसता जर याच्यानंतर तक्रार आली तर पुरे मराठी परळीत घुसणार, मग आम्ही सुद्धा येणार मग. नाविलाज आमचा. आपण फालतू धमकी फिमकी देत नसतो. हो, एकदा जर बोललो तर मग ते कधीच असतो. कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही मराठ्यांनी. तुम्हाला जर विरोधक मानलं असतं तर तुमच्या चुलत्यापर्यंत मराठ्यांनी बहुमतानं तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं. हो, आम्ही कधीच जातीवादी नाहीये. पण आमच्या लेकी बाळी जर त्रास होणार असला तर पुरे बीड जिल्ह्यातले मराठी परळीत घुसतील म्हणजे घुसतील. सगळ्यात पुढे मी. हो, मी नाही सहन करू शकत वाढणं. तुमच्या लेकी बाळीसारखा दुसऱ्याच्या लेकी बाळीत बघा. मुलीला बीड जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामा नये. आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला, त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायणगडावर, कोणत्या जाती धर्माचा असो, मग त्या मराठीचं जरी असलं तरी चालत. जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा, माझ्या कानापर्यंत येऊ द्या. मी स्वतः तिथे येऊन त्याला नीट करतो, सोडत नाही त्याला. एकाही राज्यातल्या मुलीला त्रास होता कामा नये. हे कोणते बदले घेतात सभेचे तुम्ही? याचे परिणाम वाईट भोगावं लागतील मग तुम्हाला. विनाकारण आणखीन बोलत नाहीत, बोलायला लावू नका आम्हाला. मी जर बोलायला लागलो तर मागे सरकत नाही. कारण आतापर्यंत तुमच्या परळी सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलं नाही, कारण बळ अंगावर घ्यायची सवय नाही. पण सभेचा डोक्यात राग ठेवून जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना, नुसत्या परळीत एकट्या 1,04,000 मराठी तर पुरेची तिथे घेऊन येईल. मी सुट्टी देणार नाही. मग उगाच खेटू नका, विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नादी लागू नका. आता सभेच्या तयारीला आजपासून सगळे लागा, एकाने मागं ओढू नका. आसपासच्या गावाला माधुगिरीचं सांगा, कारण 3-4 दिवस आधीच भाकरी लागणार आहेत. नंतर 2 दिवस जेवढे पंक्चरवाले आहेत ते सगळे रस्त्यानं लागणार आहेत गाड्यासाठी. बीड जिल्ह्यातले जेवढे मंगल कार्यालय जिल्ह्यातले सगळे ओपन ठेवा. 7, 8 आणि 9 3 दिवस तिथं जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करून ठेवा. बीड जिल्ह्यात आहेत तेवढी. रस्त्यानं ज्याचे शेत आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांनी मंडप सुद्धा टाकून ठेवा. शक्य आहे त्यांनी, म्हणजे दिवसा किंवा रात्री त्याला झोपायची वेळ आली त्यांना आराम करता येईल त्या ठिकाणी. इतकं बारकाईने लक्ष ठेवा. पाणी कुठंच कमी पडता कामा नये. वेळ पडलेला तर गोदावरीतून नुसते टँकर इकडे पाण्याला आणायला ठेवा. तसं बोलणं सुद्धा झालंय माझं. मी काल जालन्यात सुद्धा डॉक्टरांची बैठक घेतली. मी सगळीकडे जातोय, ते डॉक्टरांना सांगतो, लोक असतात त्यांना सांगतोय, कोणाकडं ॲम्ब्युलन्स आहेत त्या सांगतोय. ॲम्ब्युलन्स सुद्धा आपल्याला किमान 500 ते 600 ॲम्ब्युलन्स पाहिजे इथं जाग्यावर. वाढतील तितक्या वाढू. आपल्याला खूप संडास बाथरूमची मोठी व्यवस्था करणे शक्यतो प्रत्येक जाग्यावर. जिथं आपण त्या 200 मीटरवर एक टँकर पाण्याचं जेवणाचं आणि डॉक्टरचं ठेवणार आहे, तिथं एक मोठा प्रत्येक गावात एक असा मंडप असतो पट्टीचा. तो मंडप तिथं आडवा मारून द्यायचा अर्धा एकरमध्ये. ते त्यांना बाथरूमसाठी लगवीला त्याला माता मावल्याला जायला. रोडच्या इकडच्या बाजूनं महिला, इकडच्या बाजूनं पुरुष कारामध्ये कोणाला कोणीकडे जाता नाही. आणि लाईटिंग एवढी टाका एका गावाला, त्याच्याशिवायपर्यंत लाईट उभा करणं काय मोठी गोष्ट नाही. आणि एक जनरेटर ठेवणं सुद्धा नाही. लाईट जरी गेली तरी तो जनरेटर गावाच्या वतीने ठेवू शकतो. म्हणजे या सभेचे निवेदन करणाऱ्यावर भार येणार नाही. गावानं हे शिवतील ती शिव आपण आपला सांभाळ सगळ्या व्यवस्थेचा. ज्याच्या विहिरीला पाणी येते ना, रोडवरती पाणी आणून ठेवा. त्याने टँकर ठेवा, टाक्या ठेवा. आपण बी कार्यक्रमाच्या वतीनं काही टाक्या खरेदी करू मोठाले. ते नंतर पुढे बघू काय करायचं. पण त्या गावागावात आपल्या ठेवता त्या भरून ठेवायच्या. म्हणजे आंघोळीची व्यवस्था होईल, प्यायच्या पाण्यात सुद्धा व्यवस्था होईल. इकडच्या बाजून सुद्धा आपल्याला खालापुरीच्या पलीकडपर्यंत करा, इकडं राजुरीपर्यंत करा, इकडं नामलगावच्या त्या हवेपर्यंत करा, इकडच्या साक्षाळ पिंपरीच्या बाजूनं आपल्या काजळ्यापर्यंत करा, इकडचे फुलसंगीपर्यंत करा. रस्त्यानं असणाऱ्या मोटरी सगळ्या चालू करा. सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा मदत करतात बरं का. आंतरवालीच टायमाला खूप मदत केली होती. पण आता जर आपण आधीच सावध राहतो होणार नाही. तिकडे जर सभा ठेवली तर तिकडे फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तिकडं काही फुटत नाही, भुईसपाटच होते सगळं. इकडं काय भुईसपाट होईल कामत नाही. तो बोलून देऊ फेस पाडला आमचा लय बेकार काम. ज्याचं नाही मोड ते म्हणतं आपलं मोड. इतकं भयान काम आहे तिकडे. तिकडं मोसंबी आहेत, अंगूर आहेत, ऊस आहेत, नुसत्या चिवट्या भयानक कार्यक्रम. आधी काहीच नाही वाटलं, पण नंतर ते वावरावर रस्ता कसं मला मोडे काय करतो आता भूक लागली. ते पोरं माझे मनात ताण लागले, पाण्याने खाऊन दिवस तुम्हाला. त्याने आधी ते एका बाबाने एक मुळी आणली गोडीत, धर बाबू टिपरू, धर बाबू टिपरू.
ते प्रगेले कपक्यात संपून ऊसात गुजलं ते म्हणलं मी देत होतो राव. म्हणजे ही रिअल आहे ते. तर तुम्हाला आता काय सांगू द्या, एक सगळे इतका भयांतर असू त्रासासाठी नाही म्हणत, पण नसणारे सुद्धा वैताग द्यायला लागले. नियत शेवटी तिला लाई किंमत. मग ते आणखीन अडचणी वाढायला लागल्या. आता इकडं सगळं मोकळं पटांगण, किधर ब्याव किधर बी जाऊ, टेन्शन नाही, काय नाही काय नाही काय नाही. मराठ्यांची एकजूट दाखल चान्स. आणि तिकडं पिकामुळं बी नाही माघार घेत आम्ही, खरं ते बी सांगतो. एवढी जागाच नाही. अरे 900 एकर सभेला 3000 ते 3200 एकर नुसतं पार्किंगला. कुठे आहे तिथं मग नाहीच ना. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. इथं 3000 हेक्टर नाही, 3000 एकर नाही. मग तर ताणच नाही राहिला. 1600-1700 एकर तर नुसतं सभेलाच आहे. आपण 900च म्हणतो. दोन्ही बाजूला लोक राहणार, काही अडचण येणार नाही. उद्यापासून सगळे कामाला लागा. फोन लावताना सरळ फोन लावायचा, सभेची तयारी करा. उद्यापासून एकाने म्हणायचं नाही तो काय चाललं. फोन लावलं नाही म्हणतो तो काय चाललं, तू काय करते काही चालून फोन उलटा पालता. ते फोन लावला की मावशा हो तुम्हालाही सांगतो, आता सगळ्या मावशांनी काम करायचं. आपल्या तिकडं माहेराला तिकडं पाहुण्याला जावं फोन लावला, तिकडच्या चुलत्याला काक्याला कोणाला मावशीला त्यांना डायरेक्ट म्हणायचं सभेची तयारी करा. तू जेवली का नाही विचारायचं. हा नाही आपले फोन लावला का तू जेवला का, रोज रुपये 15 दिवस तुला काय करायचं रे. सभेचं डोकं एवढं ठेवा जातात. जात जातीच्या पोरं मोठे झाले पाहिजे. यासाठी सगळ्यांनी कामाला लागायचं. महिलांनी सुद्धा टीमा तयार करा, महिला सुद्धा फिरायच्या. हा बोलायचं नाही, दुसरा टप्पा घेऊ ना, दुसऱ्या वेळेस घेऊ ना. बरेचसे राज्यातले काही मंत्र येणार आहेत मोठमोठाले, ते मंत्र सगळे येणार आहेत जागेचे पाणी करायला. महाराष्ट्रातले बी लोक पाण्याला येणार आहेत. त्यावेळेस नारळाचा शुभारंभ करू. त्या व्यासपीठाच्या कोणत्या बाजूला आहे काय. सध्या जे शिप्या लावून तर रस्ते ते साफ करायला चालू करा, हे साफ करायला चालू करा. वेळ पुरणार नाही तुम्हाला वाटतं वेळ आहे, वेळ पुरणार नाही. उद्या सकाळपासून सगळे कामाला लागा. आणि आपले मोबाईल सगळ्यात महत्वाचा थांबतो मी आता. सगळ्यांना रोज एक कार्यक्रमाची पोस्ट टाकायची फेसबुकला आणि व्हॉट्सअपला. मोबाईल काय आलं तुम्हाला, ते मोबाईल त्यासाठी. आणि काही नाही टाकायचं. कार्यक्रमाचं निवेदन आणि तेच निवडणुकीचं उमेदवाराचं चिन्ह ध्यानात नाही राहिलं पाहिजे. चिन्ह काय होतं, नारायणगड चिन्ह होतं म्हणला पाहिजे बोलता बोलता. नारायणगडावर फुल्ले हाला. हा इतका बदल झाला. त्याला 4-5 वेळा पोस्ट टाकायचा रोज आपल्या इकडून. त्याचा मोबाईल नंबर आहे ना आपल्याकडे, त्याच्या व्हॉट्सअपला फेसबुकला ते जॉईन करायचं. काय म्हणते त्याला, हा त्याला टॅग करायचं. त्याला रोज वाचायला बोलता बोलता त्याचं चिन्ह सांगायचं. तो म्हणला पाहिजे नारायणगडाला फुल्ले हाना बरं का. हा इतकं बदल करून टाका सध्या. हा मी तसाच आहे. मी रात्री सुद्धा झोपी सुद्धा गणपार म्हणतो, म्हणतात नाही रे. हा एक दिवस झोपेतच म्हणलं नाही आरक्षण आलं आरक्षण आलं. शेजारचे तिघं उठून बाहेर गेले. ते म्हणलं काहीतरी झालं सर लाता हानी नाही. येड लागून घ्या येड जातीसाठी. हा ते मध्ये येड झाले झोपेतच म्हणतं आरक्षण आलं आरक्षण आलं. म्हणलं असं नाही गणपार, त्याचं काय सांगता येते. चला सगळ्यांनी कामाला लागा. काही कमी जास्त असेल तर हे सांगितले एवढेच नियम नाहीत, नियम आणखीन येते. त्याच्यात बदल होईल, दुरुस्त होईल. कामाला लागा. बीड जिल्ह्यानं शान के 7 कार्यक्रम पार पाडायचा आहे.